मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश मिळताना दिसतंय। कारण मराठा समाजाकडून गुलाल उधळला जातोय, फटाके फोडले जात आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला मुंबई शहरामध्ये कायदा सुव्यवस्था टिकून राहावी याकरता मुंबई पोलीस दल दक्ष आहे। सध्या मी आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या घराखाली। परळच्या या परिसरामध्ये मुंबई पोलीस दलाकडून मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। गुणरत्न सदावर्ते यांना दर दिवशी जी सुरक्षा पुरवली जाते मुंबई पोलिसांकडून त्यापेक्षा अधिकची सुरक्षा व्यवस्था आज तैनात करण्यात आली आहे। परळ भागामध्ये क्रिस्टल टॉवर या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांचं घर आहे आणि या घराखाली आपण बघतोय की पोलिसांचा मोठा ताफा हा सज्ज ठेवण्यात आला आहे। सोबतच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सुद्धा अधिक कर्मचारी हे आज तैनात करण्यात आलेले आहेत। जवळपास मराठा आरक्षणाचा लढा जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासूनच गुणरत्न सदावर्ते यांच्या घराखालची ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती। गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत घेतलेली भूमिका, कोर्टात त्यांनी मांडलेली भूमिका, या सगळ्या गोष्टींना समोर ठेवून मराठा समाजाचा कोणताही रोष त्यांच्याकडून पत्करला जाऊ नये किंवा मुंबईमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता मुंबई पोलीस दल दक्ष आहे। सोबतच ओबीसी नेत्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आजच्या या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या मागणीवर आणि निर्णयावर येत आहेत। त्याच्यामुळे मुंबई पोलीस दल हे अधिक सज्ज झालेलं आहे। नवी मुंबई ते मुंबई या संपूर्ण परिसरामध्ये आता मुंबई पोलीस दलाने वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवलेली आहे। कॅमेरामन अजित शिवतरकर समादेश पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।